जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ. दशक पाचवा. मंत्रांचा समास पाचवा. बहुधा ज्ञान. श्रीराम समर्थ. जव ते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निरफळ. ज्ञान रहित तळमळ जाणार नाही. त्या शब्दाने व अनुभवाने सुस्पष्ट कळलेल्या ब्रह्मज्ञानाशिवाय इतर सर्व साधने निरुपयोगी असतात. द्वंद्वातील तळमळ निर्द्वंद्व ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय संपत नाही. ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म, मनोनी हा अनुभव सांगिजेल आता. ब्रह्मज्ञान हा शब्द उच्चारतात सामान्य माणूस हा सर्व ब्रह्म घोटाळा आहे असे म्हणतो. त्याचे वर्म काय आहे ते त्याला उमजत नाही. म्हणून आता क्रमाक्रमाने ते स्पष्ट करू. पारमार्थिक दृष्ट्या ज्ञान कशाला म्हणू नये ते तपशीलवार सांगतात. भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिचिन्न, यासीही म्हणिजेत ज्ञान, परी ते ज्ञान नव्हे. भूत भविष्य वर्तमानातील घटना बरोबर सांगता येणाऱ्यालाही ते चकित होऊन ज्ञानी म्हणतात, पण ते खरे ज्ञान नाही. बहुत केले विद्यापठन, संगीतशास्त्र राग ज्ञान, वैदिक शास्त्र वेदाधीन, हेही ज्ञान नव्हे. न्याय मीमांसा आदी विद्यांचा अभ्यास केला, संगीत राग वैदिकी वेदांतशास्त्र वेदाध्ययन केले, हेही ज्ञान नाही. नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हेही ज्ञान नव्हे. वैद्यकी इत्यादी व्यवसाय दीक्षा देता येणे, अश्वादी परीक्षा इत्यादी ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. स्त्री नद्या व माणसांची पारख हे ज्ञान नाही. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना स्वापदांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्ष्यांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. या नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पाषाण परीक्षा, नाना कष्टांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना क्षत्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना होणार परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा, हेही ज्ञान नव्हे. नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा, हेही ज्ञान नव्हे. नाना सृष्टींची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा, हे ज्ञान नव्हे. तर ज्ञान काय आहे माता? नेमकची बोलणे, तत्काळची प्रवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे, हे ज्ञान नव्हे. नेत्र पावली नाद कळा, कर पावली भेद कळा, स्वर पावली संकेत कळा, हे ज्ञान नव्हे. काव्यकुशळ संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा, सभाचार्य शब्द कळा, हे ज्ञान नव्हे. वाग्विलास मोहन कळा, रम्य रसाळ गायन कळा, हास्य विनोद काम कळा, हे ज्ञान नव्हे. नाना लागवे चित्र कळा, नाना वाद्ये संगीत कळा, नाना प्रकारे विचित्र कळा, हे ज्ञान नव्हे. आदी करुणी 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्ध कळा, हे ज्ञान नव्हे. समर्थ सांगतात,
घोडे, हत्ती, स्वापदे, पशु, पक्षी, भूते, विमाने, वस्त्रे, शस्त्रे, धातू, नाणी, रत्ने, पाषाण, वनौषधी, वाद्ये, जमीन, पाणी, मानके, रस, बीजे, अंकुर, फुले, फळे, वेली, दुःखे, रोग, चिन्हे, मंत्र, यंत्र, मुहूर्त, क्षेत्र, घरे, भांडी, भविष्य, शुभाशुभ, वेळ, तर्क, अनुमान, नियम, सर्व प्रकार, विद्या, कला, चातुर्य, शब्द, अर्थ, भाषा, स्वर, वर्ण, लेखन, मते, ज्ञान, वृत्ती, रूप, चव, गंध, सृष्टी, विस्तार, पदार्थ, नेटके, बोलणे, लगेच उत्तर देणे, शीघ्र कवित्व, नेत्र संकेत, हस्त संकेत, स्वर संकेत, काव्य, संगीत, गीता, प्रबंध, नृत्य, सभेचे आयोजन, शब्द, वाणीचे चातुर्य, संमोहन, रम्य व रसाळ गायन, हास्य, विनोद, रती, क्रीडा, हस्तलाघव, चित्र काढणे, वाद्य वाजवणे व इतर अनेक कला अवगत असणे याला ज्ञान म्हणत नाही. 64 कला, 14 विद्या, सिद्धी इत्यादी सुद्धा ज्ञान नव्हे. असो सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणोची नये. एकूण सर्व कलांत निपुण असणे, सर्व विद्या संपन्न होणे यांना कौशल्य म्हणावे ते ज्ञान नाही. हे ज्ञान होयसे भासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे, जेथे प्रकृतीचे तिसे समूळ व्हाव हे सर्व ज्ञान आहे असा भास होतो, परंतु जेथे दृश्य जगताचा लागलेला ध्यासच मुळात भ्रम ठरतो ते ब्रह्मज्ञान हेच फक्त ज्ञान असून त्यांचे स्वरूप फार फार वेगळे आहे. जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे साचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. एखाद्याच्या मनातील विचार कोणी सहजतेने जाणणे तर तो मोठा ज्ञानी आहे असे वाटते, परंतु आत्मज्ञानाचे हे लक्षणच नाही. महानुभाव महाभाला मानस पूजा करिता चुकला, कोणी एके पाचारीला ऐसे म्हणे ऐसे नव्हे म्हणून. एक महात्मा मानस पूजा करीत असता त्याने त्यात चूक केली, दुसऱ्याने ती चूक त्याच्या लक्षात आणून दिली. ऐसे जाणे अंतरस्थिती तयासी परम ज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नव्हे. असे अंतर्ज्ञान असणाऱ्याला सामान्य लोक मोठा ज्ञानी समजतात, पण हे मोक्षदायक ज्ञान नव्हे. बहुत प्रकारीची ज्ञाने सांगो जाता असाधारणे, सायोज्य प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे. सर्व प्रकारचे ज्ञान सांगू म्हटले तर ते अगणित आहेत. ज्याने जीव व ब्रह्म यांचे ऐक्य साधते ते ज्ञान वेगळेच आहे. तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण ऐसे हे विशद करून मज निरूप व्हावे. श्रोता म्हणतो, ते ज्ञान कसे आहे ते मला माझे समाधान होईल असे स्पष्ट करून सांगावे. ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले ते पुढिले समासी निरोपिले, श्रोता अवधान दिदले पाविजे पुढे. असा शुद्ध ज्ञानासंबंधीचा प्रश्न विचारल्यानंतर ते पुढील समासात सांगत आहेत. श्रोत्यांनी पूर्ण लक्ष द्यावे. चालू समासात माहिती या सदरात मोडणारे अशुद्ध ज्ञान सांगून झाले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास 5वा. गुरुशिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील बहुधा ज्ञान नामाचा 5वा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.